साताऱ्यातल्या पाटण इथल्या खळबळजनक घटना समोर आलेली आहे। मोरे गल्ली इथं राहणाऱ्या प्रकाश यादव याच्या घरामध्ये जवळपास 55 बंदुकांचा शस्त्रसाठा सापडलाय। प्रकाश यादव याच्याकडे ही शस्त्र विक्रीचा परवाना आहे, मात्र त्याने ही शस्त्र अधिकृत परवाना दुकानात न ठेवता आपल्या घरी शस्त्र आणली होती आणि याची माहिती पोलिसांना समजली आणि त्यानंतर सातारा आणि पाटण पोलिसांनी संयुक्त कारवाई केली आहे। यामध्ये सिंगल आणि डबल बारच्या 55 बंदुका जप्त करण्यात आल्यात। प्रकाश यादवला अटक सुद्धा करण्यात आली आहे। त्याच्यावर या प्रकरणी पोलिसांनी शस्त्र कायदा कलमान्वये गुन्हा दाखल केलाय। बातमी आहे वसईतल्या एका अपघाताची। वसईमध्ये एका भरधाव वेगाने जाणाऱ्या टेम्पोनं स्कूटीला धडक दिली। या भीषण अपघातात सुदैवानं महिला बचावली आहे। या अपघाताची दृश्य सीसीटीव्हीत कैद झाली आहेत। हा अपघातात टेम्पो अगदी महिलेला घासून निघून गेला। यानंतर महिलेचं स्कूटरवरील संतुलन ढासळलं आणि ती खाली पडली। निवडणुकीच्या काळामध्ये नेत्यांना अहोरात्र काम करावं लागतं। पायाला भिंगरी बांधून मतदारसंघ पिंजून काढावे लागतात। यासाठी फिटनेस खूप महत्त्वाचा असतो। पण अलीकडच्या काळामध्ये नेत्यांच्या तब्येतीच्या तक्रारीच्या बातम्या वाढल्यात। बघूया यावरचाच एक स्पेशल रिपोर्ट। नेत्यांनो, तब्येतीची काळजी घ्या। राजकीय नेते आजारांच्या विळख्यात। नेत्यांच्या आजारपणामुळे भाजप चिंतेत। आजचं जगणंच धावपळीचं झालंय। त्यात राजकारण्यांचं जगणं म्हणजे 24 तास टेन्शन। राजकीय नेत्यांच्या तब्येतीबद्दलच्या अलीकडच्या काळातल्या बातम्या अतिशय चिंताजनक आहेत। विशेषतः भाजपच्या दिग्गज नेत्यांचं आजारपण पक्षाची चिंता वाढवणार आहे। अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना स्वाईन फ्लू झालाय। त्यांना दिल्लीच्या एम्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय। शहा यांनी स्वतःच ट्विट करून ही बातमी दिली आहे। पुढचे 2 ते 3 दिवस त्यांना हॉस्पिटलमध्ये राहावं लागणार आहे। अरुण जेटली, केंद्रीय अर्थ मंत्रालयाचा भार खांद्यावर असलेल्या जेटलींना मांडीतल्या पेशींच्या कर्करोगाचं निदान झालं। त्यांच्यावर न्यूयॉर्कमध्ये शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे। त्यामुळे यंदाचा अर्थसंकल्प सुद्धा ते मांडू शकणार नाहीत अशी शक्यता आहे। गेल्या वर्षी त्यांच्यावर किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पार पडली। रविशंकर प्रसाद, केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांना श्वसन नलिकेच्या त्रासामुळे गेल्या सोमवारी एम्समध्ये दाखल करण्यात आलं। गुरुवारी त्यांना डिस्चार्ज मिळाला। मनोहर पर्रीकर, महिनाभरापूर्वी नाकात ड्रीप घालून पुलाचं निरीक्षण करण्यासाठी पोहोचलेल्या मनोहर पर्रीकर यांना पाहून सगळ्यांच्याच काळजात धस झालं। गोव्याचे मुख्यमंत्री आणि माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांना स्वादुपिंडाच्या कर्करोगानं ग्रासलंय। त्यांच्यावर अमेरिकेत आणि दिल्लीतल्या एम्समध्येही काही काळ उपचार झाले। आपल्या आजाराशी सामना करतच ते सध्या गोव्याचा कारभार हाकतायत। सुषमा स्वराज, आपल्या भाषणांनी संसद दणानून सोडणाऱ्या भाजपच्या रणरागिणी सुषमा स्वराज यांच्यावर गेल्या वर्षी किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली। किडनी निकामी झाल्याचं आणि डायलिसिसवर असल्याचं ट्विट त्यांनी स्वतःच केलं होतं। अनंत कुमार, गेल्या 28 नोव्हेंबरला केंद्रीय मंत्री अनंत कुमार यांचं फुफ्फुसाच्या कॅन्सरमुळे निधन झालं। आयुष्याची लढाई त्यांनी वयाच्या 59व्या वर्षी हरली। वाजपेयी असो, आडवाणी असोत किंवा मोदी, भाजपच्या अंतर्गत वर्तुळातले ते एक महत्त्वाचे नेते होते। नितीन गडकरी, राजकारणात झपाटून काम करणारा नेता म्हणून ख्याती असलेल्या नितीन गडकरींना गेल्या 7 डिसेंबरला राहुरी इथल्या दीक्षांत समारंभात भोवळ आली। गडकरींना मधुमेहाचा त्रास आहे, पण थोडी विश्रांती घेतल्यानंतर त्यांच्या स्वभावानुसार ते लगेचच पुढच्या कामाला लागले। मंत्रिपदाचा भार, मतदारसंघातली कामं, सार्वजनिक सभा समारंभ, कार्यकर्त्यांचा गराडा, लोकांच्या अपेक्षा असं सततचं बिझी आयुष्य जगणारी ही नेते मंडळी कळत नकळत स्वतःच्या तब्येतीची हेळसांड करतात। राजकारणाच्या ऐन उमेदीत असताना देशानं विलासराव देशमुख, RR पाटील यांच्यासारखे उमदे नेते गमावले। पण योग्य उपचार आणि अफाट इच्छाशक्तीच्या जोरावर यमदूतालाही परत पाठवण्याची किमया साधणारे शरद पवार यांच्यासारखे धुरंधर नेते सुद्धा आज आहेत। त्यांच्यासारखंच मनोबल या नेत्यांनाही लाभो हीच अपेक्षा। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।